विधानसभेत दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। वांद्र्यातील पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आमदार वरुण सरदेसाई आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यात झुंपलेली आहे। पत्र काय खेळता असा संतप्त सवाल वरुण सरदेसाईंनी विचारलाय। त्यावर शंभूराज देसाईंनी महाविकास आघाडीच्या सरकारने काय केला असा उलट सवाल केला। तर आमची लाच काढू नका अशा शब्दात शंभूराज देसाईंनी संताप व्यक्त केला। पाहुयात विधानसभेत नेमकी काय खडाजंगी झाली आहे। वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की 50-50% जागा हे शक्य नाही, म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय। पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा वे काय आहे की एक सचिव इकडचा सचिव पत्र देतो त्याला पॉइंटेड प्रश्न असा आहे किती दिवस आपण सचिवांची पत्र खेळत बसणार। मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं। 2017 पासून या विषयाच्या लक्षवेधी लागतायत। आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ, आम्ही ही बैठक घेऊ, आम्ही ते करू। मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत, त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे। माझं एवढाच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासासंदर्भात विचारतोय। माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू। मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का, बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ, हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही। एवढा माझा प्रश्न। अरे 19 ते 22 काय झालं? अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना। अरे उत्तर देता ना माझ्याकडे पाहून मंत्री महोदय माझ्याकडे काय झालं? एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही। कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय 22ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली, मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं। तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? उत्तर घेऊ द्या। अरे तुम्ही काय केलं सांगा ना। अरे आमची लाज काढू नका, तुम्ही काय केलं ते सांगा। तुम्ही काय केलं ते सांगा। आमची काय अरे आमची काय लाज करता तुम्ही? तुम्ही काय केलं ते सांगा। अरे तुम्ही काय केलं नाही, तुम्ही काय केलं नाही, आम्ही केलं, तुम्ही काय केलं? ते उत्तर देत होते। उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा, मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे। चर्चा चालू आहे। तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले, एका जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष महोदय? लाज काढायचा अधिकार आहे का? लाज सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? बोलणार मंत्री महोदय पुढे जाऊया। तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला। मंत्री महोदय उत्तर द्या। मंत्री महोदय इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक 21/2/2022 रोजी झाली आणि दुसरी बैठक 15/3/2022 रोजी झाली। कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात 2019 ते 22 काय पाठपुरावा झाला नाही? कोणाचं सरकार होतं? मंत्री महोदय असत्य सांगतायत का? आम्ही हक्कभंग आणणार का? दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री मंत्री महोदय? आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत, राजकारण न आणता। माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये। ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात ह्या सदनाची दिशाभूल करू नये। तर यावर सभागृहाबाहेर आल्यावर आदित्य ठाकरेंनी वरुण सरदेसाईंनी काय म्हटलेलं आहे पाहूयात। नाही, त्यांच्या चेहऱ्यावर जी मस्ती आहे ती कशासाठी? इथे काय तुम्ही टाइमपास करायला आलात? आम्ही आमदार आहोत, पक्ष न बघता त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि आम्हीच नाही तर त्यांच्या देखील सत्ताधारी पक्षातले लोकांनी विचारलंय। एक सन्मान्य सदस्य बोलतात 4 टर्म ते इथे येत आहेत आणि तो प्रश्न सुटला नाहीये। थोडी तरी सिरियसनेस असायला पाहिजे ना। आम्ही येतो ते आमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याकरता येतो। माझा सरळ सोपा प्रश्न आहे, मंत्री महोदयांना याच्यामध्ये आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं काय केलेलं आम्हाला उत्तर मिळाली पाहिजेत। प्रत्येक वेळी राजकारण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, 19ला हे झालं ना 22ला हे झालं, हे अपेक्षित नाहीये। छोट्या गोष्टीवरनं राडा करायचा, असं हॉंग करून जोरात बोलायचं, याचा काय उपयोग होणार आहे? आज माझा प्रश्न काय आहे, अर्धा तास लक्षवेधी चालली, शेवटी सभागृह तहकूब झालं। वांद्रे पूर्वच्या 42 एकर डिफेन्स जमिनीवरचा प्रश्न सुटला का? त्यावर उत्तर मिळालं का? मला याचं उत्तर सांगावं। मग उपयोग काय आम्ही सभागृहात आरडाओरडा करून? एकामेकांच्या काय अंगावर जर आम्हाला जायचं असेल तर आम्ही WWE मध्ये जाऊ ना, विधान भवनात काय तो